आता घोषणा बदली गई, मैं खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन भात खाने वालों को भाजप में लाऊंगा, ही घोषणा आता या संदर्भामध्ये निर्माण झाली. पुन्हा आता या देशाच्या निवडणुकीचा आता विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. ही निवडणूक देशाच्या प्रश्नावर आपल्याला लढवायची आहे. काही निवडणूक आपल्याला जातीच्या भांडणावर आपल्याला निवडणूक लढवायची आहे. आज आपण ग्रामपंचायतच्या सरपंच जर आपण निवडणूक आपण लढवल्या तर त्या ठिकाणी पॅनलमध्ये सगळ्या जातीचे एकीकडे असतात तर दुसऱ्या त्याच जातीचे सगळे एकीकडे असतात. आपण वेगळ्या वेगळ्या पक्षाचा विचार केलेला आहे. आज पक्षाचा विचार होतो, आज पक्षाचा विचार अजिबात होतो. आघाडी फोडली, महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं, 50 खोके दिले. आपल्याला सगळ्या लोकांना माहिती आहे. आमचा एक आमदार, आमचा छोटा नातू लिफ्टमध्ये एक आमदार भेटला, तरी बोलले हवा थंड हवा घ्यायची, काय गाडी काय झाडी काय हॉटेल, त्याला छोटा फोटो बघितला असं फोटो. आमचा नातू समजायचा छोटा मुलगा ते लिफ्टमध्ये भेटला मुंबईला. तेवढे साहेब काय झाडी काय होत तिथे म्हणाले त्याला. तितक्या संदर्भामध्ये त्या घोषणेची या ठिकाणी झाली. 50 खोटे एकदम ओके. आणि परभणी जिल्ह्याची शान लागलेली आहे. खासदार बंडू जाधव असल्याची झाली. हिंदू वर्सेस मुस्लिम देशाचे काही प्रश्न आले नाही आले. आता ही निवडणूक कशी होती. आता सगळ्यात काही निवडणुकीमध्ये शेत जर कोणता समाज असेल तर मुस्लिम समाज आहे. लढत आपले आपण शेत. ही परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या सरकारने ती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून देशाची निवडणुकीची कशी परिस्थिती असली पाहिजे त्याचा विचार आपण करण्याची आवश्यकता या ठिकाणी निर्माण झाली. आज जो वर्ग आपण या ठिकाणी निर्माण बसलेला आहे, हा सगळा शोधणे आहे, त्याचा व्यापारी आहे. कोणाच्या अडचणीचा निर्माण आपण या ठिकाणी करत नाही. परंतु आपल्याला मागचे जे काही त्या ठिकाणी ज्या गॅरंटी घेतलेल्या आहेत मोदीजीने, आता नामवंतांच्या भाषणाला जरा वेळ लागला थोडा. नामवंतांच्या भाषणामध्ये काय झालं सर सांगितलं की गॅरंटी, कोणाची गॅरंटी, मोदीची गॅरंटी. मागे बरेच रथ निघाले ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये रथ निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं काही लोकांनी परत पाठवलं. तुम्ही मोदीची गॅरंटी म्हणून नका, तुम्ही सरकारची गॅरंटी, भारत सरकारची गॅरंटी म्हणा, पंतप्रधानांची गॅरंटी म्हणा, जास्तीत जास्त काय म्हणत असं तर भाजपची गॅरंटी म्हणा. आपण काय म्हणतो, कोणाचं सरकार आहे, काँग्रेसचं सरकार आहे, कोणाचं सरकार आहे, शिवसेनेचं सरकार आहे, कोणाचं सरकार आहे तर भाजपचं सरकार आहे. आज कोणाचं सरकार आपण म्हणतो तर ते मोदीचं सरकार आहे. ही परिस्थिती ही वरती एका हुकुमशाहीकडे चाललेली आहे. आता हुकुमशाही म्हणलेले आहे की आपल्याला जर या देशामधली लोकशाही वाचवायची असेल तर आपण ही हुकुमशाहीची प्रवृत्ती ज्या जगामध्ये हुकुमशाही राहिलेले झालेले आहे त्या जगातल्या हुकुमशाहीकडे आपण बदलण्याचं काम आपण या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून एकच उदाहरण नाही, ज्यावेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस मी खासदार होतो. अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये असा भेदभाव नव्हता. गोधरा कांड ज्यावेळेस गुजरातमध्ये झालं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी, तर ह्या लोकांनी सुद्धा सांगितले किंवा ह्यांच्या सुद्धा मोठ्या समस्या त्या ठिकाणी एक सेमिनार होतो त्यावेळेस त्याची भेट व्हायची, पण मी त्यावेळेस भेटू शकलो नव्हतो. पण ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ज्या गोष्टी आमच्या अधिकारात त्या आम्ही पूर्णत्वाने त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परंतु या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही बघितलं की आरोप प्रत्यारोप कोणत्या लेवलला जाऊन करतील त्याची काही मर्यादा नाही. आम्ही निवडणुका अनेक लढल्या. आता माझी जवळजवळ काही नगरपालिकेपासून धरल्या तरी 17 निवडणुका झाल्या.
पण आम्ही कधी विरोधकावर खाद्य पातळीवर जाऊन आरोप केले नाही. इथं बसलेले परभणीतले सगळे नामचित लोक आहेत. कालच मोदीजीच्या सभेमध्ये मला वाटतं बबनराव लोणीकर भाषण करताना असं म्हणे की आम्ही भटका घेतो, क्लब घेतो, काही मंदिराच्या जागेचा आमचा विषय छडणार. त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून, किंवा तुम्ही सगळे जर तुम्हालाही माहिती आहे तर आम्ही कोणाच्या चहाची बाटलो असतो त्या लोकांचे, तर तुमचा भूक खाल्ला असं असं. पण आरोप करताना एकदम नीच पातळीवर जाऊ नये. आरोप करायचे तरी 10% जरी एखादी गोष्ट प्रूव्ह करून दाखवली, 1% तरी प्रूव्ह करून दाखवा म्हणा, 90% मी तुमचे स्वीकारतो. परंतु पुरावा काय द्यायचा नाही, फक्त आरोप करून मोकळा व्हायचा. भारतीय जनता पार्टीने हेच केलं आजपर्यंत. आरोप करायचा, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटिसा द्यायच्या, इकडे येतो का मध्ये जातो. ते शोले पिक्चर म्हणतो सोजा बेटे तो गब्बर सिंग आ जाएगा, तसं ह्यांचं चालू, इधर आ जाणे तो ईडी की कारवाई हो जाएगी. आणि त्या पद्धतीनंच या ठिकाणी राजकारण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. त्या भारतीय जनता पार्टीने पक्षात पक्ष ठेवले नाही, घरात घर सोडलं नाही, माझ्यापाशी सुद्धा मला सुद्धा सोडलं नाही. परंतु सुज्ञ जनता आहे, नागरिकाला सगळं कळतंय. एवढं काही दूध खुळे नाही लोक. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला पैसे कमवायचे असते तर कालच्या पलटीमध्ये बी आम्हाला बकळ मिळत होत. काही लोक मला म्हणत होते तुम्ही भाजपकडून उभं टाका, तुम्ही म्हणत होते शिवसेने शिंदेगडाकडून उभं टाका, ते सगळं खर्च करतो म्हणते. मी म्हणजे जायचं असतं तर मागच गेलं असतो ना. आता कसं, अरे ज्या पक्षानं आम्हाला नावारूपाला आणलं, ज्या मतदाराने आम्हाला हे घडवण्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं, त्यांची प्रतारणा करणं म्हणल्यानंतर ते अर्थ आहे का करणे. आता आम्ही म्हणलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत आम्ही बसून मीठ खाल्ले, त्याच्यासोबतच शेवटपर्यंत नीट राहू असा संकल्प या ठिकाणी केला होता आणि त्या संकल्पाचा धोरण आम्ही केला. त्यामुळे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतात, त्याच्यासाठी काही नवीन नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये आमच्या आनंद भावचे साहेबांनी माझ्या राहत चिठ्ठ्या दाखवून त्याला भाऊ नेते म्हणून बसायला देते का बसलं नाही. सभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीनं इथं उमेदवार पाठवलाय, त्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्या शहरात जिल्ह्यात सामाजिक स्वास्थ्य निवडायचं काम सुरू केलं. ज्या 18 पगड जाती जमाती या जिल्ह्यामध्ये गुन्हा गोविंदांसोबत नांदतात, वावरतात, काम करतात, त्या लोकांमध्ये इतर समाज विरुद्ध मराठा विरुद्ध ओबीसी असं वाद पेटवायचं काम या उमेदवाराने केले. आणि तशा पद्धतीने इथं काही होणार नाही. इथं राहणारा सर्व समाज गुन्हा गोविंदांसोबत राहतो आणि येत्या 26 तारखेला तो मशाल या चिन्हासमोर मतदान करून विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा संसदेत पाठवण्याची खात्री आहे. हमारे साथ गोविंद सेठ अजमेरा परवनी के मशहूर व्यापारी, आइए इनसे जानकारी लेते कि इलेक्शन 2024 लोकसभा के बारे में क्या कहेंगे हमारे व्यूअर्स को और परवनी के जनता को. लोकसभा निवडणूक 2024 जे लागलेली आहे, आपल्या परभणीचे शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव लोक म्हणते त्यांनी विकास केला नाही अशी ओरड करत आहेत. पण आज मी म्हणतो खूप प्रमाणात आपल्या लोकसभेत मतदारसंघाचा विकास झालेला आहे. परभणीच्या आजूबाजूचे 4 रस्ते, पाथरी रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, वसमत रोड चकाचक आज झालेले आहेत. परभणीच्या गोदावरीवर पूर्ण बांधारे झालेले आहेत. परभणीमध्ये 2 मेडिकल कॉलेज आलेले आहेत. परभणीचा विकास झाला नाही हे जे विरोधी पक्ष सांगते हे पूर्ण खोटं आहे. व राहिलेला विकास सुद्धा याच्यानंतर आणखी होईल अशी मी आशा करतो. 8,000ला होता, आता 4,000 सोयाबीनचा भाव आहे. पाण्याची समस्या आहे, कुठलं नियोजन नाही, कुठलंही एखादं मोठा डॅमचं नियोजन नाही केलं, कुठलं अनेक धरण आहे त्याचा गाळ सुद्धा उपसला गेला नाही. त्यामुळं त्या धरणात पाणी तसंच तुंबू नये म्हणून शेतकऱ्याच अडचणी आहे. कृषी मंत्री कोण आहे हेच माहीत नाही लोकांना इथं. त्यामुळे कृषी समस्याच्या बाबतीत, कृषी धोरणाच्या बाबतीत केंद्र सरकार कंप्लीट अपयशी पडलेलं आहे. अजून काय? आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़. किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर कांटेक्ट करें और हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा
इदरीस बेग को कांटेक्ट करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, क्योंकि आपकी आवाज़ हम सरकार तक पहुंचा सकते हैं। धन्यवाद।